यानंतर बघूया संतोष देशमुख हत्याकांडानंतर बीडमधील गुन्हेगारी टोळ्यांचे काळे कारनामे समोर येत आहेत। अशात सतीश भोसले उर्फ खोक्याची दादागिरी उजेडत आली। वन्य प्राण्यांची शिकार करणाऱ्या खोक्याने शिकारीसाठी हटकल्याच्या रागातून अमानुष मारहाण केली होती आणि यापूर्वी देखील त्याने एकाला अशीच मारहाण केली होती। प्रकरण उजेडात आल्यानंतर तातडीने खोक्यावर गुन्हा दाखल झाला। मात्र काही माध्यमांना मुलाखती देणाऱ्या खोक्या पोलिसांना मात्र गुंगारा देत होता। अखेर प्रयागराजमधून खोक्याला अटक झालेली आहे आणि त्यानंतर खोक्याचा ट्रान्झिट रिमांड बीड पोलिसांनी आज घेतलेला आहे। ट्रान्झिट रिमांड मिळाल्यानं बीड पोलिसांना खोक्याचा ताबा मिळाला, पण खोक्याला प्रयागराजवरून बीड पोलीस बीडमध्ये आणणार आहेत। खोक्याला 48 तासांच्या आत शिरूर कोर्टासमोर हजर करण्यात येईल। पण बीडचा खोक्या प्रयागराजला कसा पोहोचला यावरनं अनेक चर्चा ज्या आहेत त्या सुरू आहेत। तर हा बीडचा खोक्या जो होता तो प्रयागराजला नेमका कसा पोहोचला हे आपण जाणून घेऊयात। बघा, पहिले तर शिरूर कासारमध्ये तो होता आणि त्यानंतर खोक्या जो होता तो खोक्या तिथून पुढे निघाला। तो बीडमध्ये एक दिवस मुक्कामी थांबलेला होता, तरी पोलिसांना या कुठल्याही गोष्टीचा पत्ता लागला नाही, त्याविषयी कळू शकली नाही। तिथून तो निघाला पुन्हा जर आपण पाहिलं तर अहिल्यानगर म्हणजे एक दिवस मुक्काम जो होता त्यांनी तो अहिल्यानगरमध्ये केला, तिथं तो थांबलेला होता। तिथून तो थेट निघाला, तो पुण्यात आला, पुण्यामध्ये त्यांनी एक दिवस मुक्काम केला। या सगळ्या घडामोडी करतायत बघा, त्याचा हा सगळा प्रवास सुरू आहे। पुण्यावरनं थेट तो निघाला छत्रपती संभाजीनगरमध्ये गेला। छत्रपती संभाजीनगरमध्ये त्याचा एक दिवस मुक्काम होता, म्हणजे 4 ते 5 दिवस विविध ठिकाणी त्याचे मुक्काम होते आणि तिथून तो थेट गेला प्रयागराजला। प्रयागराजमध्ये तिथे जाऊन पोहोचला। अखेर याबद्दलची खबर मिळाली आणि पोलिसांनी म्हणजे उत्तर प्रदेश पोलीस आणि बीड पोलिसांनी संयुक्तपणे कारवाई करत या खोक्याला जे ते पकडलं, त्याला अटक केली। बरं, बीडच्या शिरूरमधील सतीश भोसलेच्या घरावर वन विभागाने बुलडोजर चालवलाय। खोक्याचं हे घर वन विभागाच्या जागेत आहे आणि त्यामुळे अनधिकृत घरावर कारवाई करण्यात आली। खोक्या या घराला ग्लास हाऊस म्हणायचा आणि या घरात सगळ्या प्रकारच्या सोयी सुविधा होत्या। या अनधिकृत घराबाबत वन विभागाने अगोदर ही नोटीस दिली होती। आज या घरावर वन विभागाने बुलडोजर चालवलाय। खोक्या असो बोक्या असो ठोक्या असो कोणालाही सोडलं जाणार नाही, सगळ्यांना ठोकणार। खोक्या असो बोक्या असो ठोक्या असो कोणालाही सोडलं जाणार नाही, सगळ्यांना ठोकणार। दुसरीकडे धनंजय